माझ्या दोन्ही मुलींनी अंड्याची काहीतरी नवीन रेसिपी बनव असं सांगितले. मग काय, मुलींनी सांगितल्यावर आईला पण करावंच लागतं. प्रथम आपण कांद्याचे क्यूब्समध्ये तुकडे करून घेऊ आणि ह्याच्या पाती आपण अशा वेगवेगळ्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपल्याला असे क्यूबचे आकार मिळतात. त्यानंतर आपण शिमला मिरची पण तशीच आपण क्यूब्समध्ये कापून घ्यायची आहे. शिमला मिरची कापताना त्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि शिमला मिरची पण क्यूब्समध्ये तुकडे करून घेऊ. यामध्ये मी एक शिमला मिरची आणि एक कांद्याचा वापर केलेला आहे आणि मी ह्याच्यामध्ये 4 अंडी वापरली आहेत. त्याच्या अंडी ही बॉईल करून घेतलेली आहेत, त्याला पण आपण कट मारून घेऊ. बाउलमध्ये आपण 3 चमचे दही घ्यायचं आहे. त्यानंतर थोडं लाल तिखट, आलं लसूण पेस्ट, हळद थोडीशी आणि गरम मसाला पावडर आणि त्याच्यावर थोडं चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. त्यानंतर बेसनचं पीठ आपण 2 चमचे घ्यायचं आहे. त्यावर आपण अर्धा लिंबू पिळून घेऊ आणि हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं आहे. पण हे सर्व मिश्रण मिक्स करताना पाण्याचा जरासुद्धा वापर करायचा नाही आहे. तसा आपला हा घोळ छान रेडी झालेला आहे. तर आपण हे अंड्यामध्ये जे कट करून घेतलं आहे त्यामध्ये हे ग्रेव्ही लावून घेऊ. 4 अंड्यांना हे लावून घ्यायचे आहे आणि त्याच्याबरोबर शिमला मिरची आणि कांद्याचे जे क्यूब्स केले होते त्यांना पण हे बॅटर्स लावून घ्यायचं आहे. पॅनमध्ये तेल टाकून ही बॉईल केलेली अंडी आणि शिमला मिरची आणि कांदा हे चांगलं भाजून घ्यायचं आहे. थोडंसं मंद आणि मीडियम फ्लेमवरच हे भाजायचं आहे. तर सगळ्या साईडने ही अंडी आणि शिमला मिरची कांदा छान असा परतून घ्यायचा आहे. अशी आपली तंदुरी एग रेडी झालेली आहे. ही रेसिपी आवडली तर लाईक करा, भरपूर शेअर करा आणि तर मला कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय जरूर कळवा. सबस्क्राईब करायला विसरू नका. मग काय, या रविवारी तंदुरी एग बनवणार ना.